थँक्यू. हं? फाल्गुनी बरी झाली ही आपल्या घरासाठी किती चांगली गोष्ट आहे ना. आय एम रिअली हॅपी फॉर तेजस अँड फाल्गुनी. मी पण. हे सगळं फक्त आणि फक्त देवी आईमुळे शक्य झालंय. देवी आईने आपल्या ईशाला दिव्यशक्ती देऊन जन्माला घातलाय, त्यामुळेच फाल्गुनीताई बऱ्या होऊ शकल्या. पण नेत्रा, आता आपल्या घरातले सगळे प्रॉब्लेम हळूहळू संपतायत. तेजस आणि फाल्गुनीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. केदार काका, केतकी काकू हॅपी आहेत. बाबांनी परत ऑफिस जॉईन केलंय. मैथिली मावशी त्यांच्याबरोबर ऑफिसला येतात आणि आय एम शुअर नेत्रा, त्या शतग्रीवचं सुद्धा लवकरात लवकर निकाल लागेल. सगळं आपण ठरवलं तसंच होऊ दे. हीच देवी आईकडे प्रार्थना आहे. नेत्रा, पण मला एक गोष्ट कळत नाहीये. इंद्राणी आत्यांनी फाल्गुनीला रूममध्ये नेऊन असं काय सांगितलं ज्यामुळे फाल्गुनीचं मत असं लगेच बदललं? तुम्ही बघितलं ना, फाल्गुनीताईंनी बाहेर आल्यानंतर सगळ्यात आधी ईशा आणि रीमाला मिठी मारली. इंद्राणी आत्यांनी हेच सांगितलं की फाल्गुनीताई ईशामुळे बऱ्या झाल्या आहेत. आणि इंद्राणी आत्यांनी फाल्गुनीताईंना आणखीन एक गोष्ट सांगितली. काय? त्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये, पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आता. बोल. एक मिनिट. लाचार, किती लाचार असावं एखाद्या माणसाने. मला असा सहजासहजी तुला सोडवायचं नाहीये. तुझे हाल हाल करायचे, तडपवून तडपवून मारायचंय तुला. आधी तुझ्या लाडक्या सुनेला, त्या नेत्राला आणि मैथिलीला संपवणार, आणि त्यानंतर मग तुझी मुलं, तो अद्वैत, तेजस आणि तन्मय, त्यांना उद्ध्वस्त करणार. एकदा त्यांना उद्ध्वस्त केलं ना की मग तुझी सगळी प्रॉपर्टी, बँक बॅलन्स सगळं माझं होणार. सगळ्यांना उद्ध्वस्त करणार मी आणि बाबा कधीपासून सगळ्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. केदार काका दिसतात तसे नाही आहेत. त्यांचं खरं रूप खूप वेगळं आहे आणि सध्या घरात जे काही वाद सुरू आहेत ना, ते सगळे त्यांच्यामुळे सुरू आहेत. आम्हाला हे सिद्ध करायचं होतं, पण आमच्याकडे कुठलाच पुरावा नव्हता. पण मग त्या दिवशी बाबा जेव्हा घरी परत येत होते तेव्हा केदार काकांनी जे काही केलं ते त्यांनी स्वतः बोलून दाखवलं. काका, असं कसं होऊ शकतो नेत्रा? तो आला तेव्हा आपल्या सगळ्यांना किती आनंद झाला होता. अनबिलिव्हेबल आहे सगळं. मी आणि बाबांनी सगळ्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळेला केदार काकांनी काहीतरी खोटं नाटक केलं. खूप खूप खोटं बोलले ते, आणि अनेकदा केतकी काकूंच्या भावनांचा आधार घेतला. त्यामुळे मग आम्हाला शांत राहावं लागलं. सगळं ऐकून त्रास होतोय ना तुम्हाला? आता तुम्हीच विचार करा, हे सगळं जेव्हा केतकी काकूंना कळेल तेव्हा त्यांना किती त्रास होईल. म्हणून आम्ही सगळं शांतपणे सहन करतोय. नेत्रा, पण आता करायचं काय? सावध राहायचं, कारण त्या व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाहीये. शतग्रीवने जसे आपल्या रीमाचे कान भरलेत ना, तसंच केदार काकांनी सुद्धा तिच्या मनात नको नको त्या गोष्टी भरल्यात. त्यामुळे आपल्याला आपल्या रीमाची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल, खूप जास्त सावध राहावं लागेल. आणि आता त्याहीपेक्षा मोठं संकट आहे आपल्या समोर, ते म्हणजे शतग्रीव. आपल्याला शतग्रीवशी लढायचं, आणि जर शतग्रीवशी लढायचं असेल तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र असणं खूप गरजेचं आहे. विरोचकाचा वध जरी मी केला असला तरी तेव्हा संपूर्ण कुटुंब माझ्या मागे उभं होतं, आणि म्हणून मी विरोचकाशी लढू शकले. आता जर का आपल्याला शतग्रीवचा सामना करायचा असेल ना, तर संपूर्ण कुटुंबाने, संपूर्ण घराने एकत्र येणं गरजेचं आहे. तरच आपण त्याच्याशी लढू शकतो. काहीही करून आपल्या घरातले वाद मिटवायलाच हवेत. आपण लढायचं नेत्रा, आणि जिंकायचं सुद्धा. काय रे, का बोलवून घेतलंस? काही काम होतं का? नाही, माझा वेळ जात नव्हता ना, तर म्हणतं तुला इकडे बोलवून घेऊया आणि तुझ्याबरोबर फुगडी घालूया. काय? मैथिलीला कधी संपवणार आहेस?
हा, प्रयत्न सुरू आहेत. मला तुझे प्रयत्न नको आहेत. उद्याच्या उद्या मैथिलीला संपवायचं. उद्याच्या उद्या कसं मारणार? तुला काय सगळं एवढं सोपं वाटतंय? ते मला काय माहिती नाही. मला मैथिली जिवंत नकोय. मी तुला सांगितलं माझे प्रयत्न सुरू आहेत. मैथिलीने घराबाहेर पडायला सुरुवात केली आहे, ऑफिसलाही यायला सुरुवात केली आहे. पण तिच्या बरोबर सतत ती इंद्राणी असते, ऑफिसचे बाकीचे लोक असतात. 2 दिवस, 2 दिवसात मैथिलीला संपव, नाहीतर 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 काय रे? मी साधा माणूस आहे म्हणून सतत धमक्या देऊन मला घाबरवतोस काय? हे बघ केदार, मी सांगतोय तेवढं कर. मीही तुला सांगितलंय मी प्रयत्न करतोय. आणि माझ्याशी नीट बोलायचा विसरू नको. तुझ्या त्या बहिणीला रुपालीला पैसे चारून राजाध्यक्षांच्या घरात मी घेऊन आलो होतो. शेखरच्या आयुष्यात मी घेऊन आलोय तिला, तेव्हा माझ्याशी नीट बोलायचं. मी सांगतो तसं केलं नाहीस ना, तर तुझ्या डोक्याची 100 शकलं करीन, लक्षात ठेव. आओ. आता कोण आलं असेल? मी बघतो थांब. ताई, सॉरी. ताई काय झालं? नेत्रा, मी खूप वाईट वागले तुझ्याशी. ताई, नाही नेत्रा, खरंच मी चुकले. ठीक आहे, परिस्थिती तशी होती. तुम्ही नाही नेत्रा, तू आम्हाला बऱ्याचदा समजावायचा प्रयत्न केलास पण आम्हीच नाही ऐकलं. उलट तुला वाटेल ते बोललो, वाटेल तसं वागलो तुमच्याशी, तुमचे अपमान केले. मला माहिती आहे सॉरी हा शब्द यापुढे काहीच नाही आहे, पण तरी खरंच आम्हाला माफ करा. तेजस, काय करतोस तू? वेडास का? अरे त्या काकामुळे सगळं झालं. आम्ही त्याच्या बोलण्यात आलो रे. आम्हाला वाटलं की तो सगळं खरं बोलतोय. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बाबांवर सुद्धा विश्वास नाही ठेवला. त्यांनाही काही बोललो. खरंच सांगतोय अद्वैत, तू बघ, मी तुला शब्द देतो, त्या काकाची नाही वाट लावली ना मी तर बघ. नाही भाऊजी, तुम्ही असं काही करणार नाही आहात. नेत्रा, तो आपण बघत बसायचं का? ताई, आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या केतकी काकू आहेत. त्यामुळे केतकी काकू दुखावल्या जातील असं आपण काहीच करायचं नाही. पण केदार काका सुधारणार नाही, तो आणखी काहीतरी करेल. बरोबर आहे तुमचं, पण मग त्यासाठी आपण सावध राहायचं आणि योग्य वेळ आली ना की मग आपण त्यांना धडाही शिकवायचा, पण आत्ता नाही.
करेक्ट आहे. केदार काका हे घर तोडायला इथे आलाय, पण काही झालं तरी आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं, आपली एकी कायम ठेवायची. आणि वेळ आली की केदार काकाला दाखवून द्यायचं राजाध्यक्षांची एकी काय करू शकते ते. पण तोपर्यंत आपल्याला शांत राहावं लागेल तेजस. अजून कसा आला नाही? कुठे गेला असेल? केदार, अरे कुठे गेला होतास? निदान सांगून तरी जायचंस ना. काय विचारते मी? केदार, काय रे, काय झालं दचकायला? नाही, काय नाही. कुठे गेला होतास? तू अजून झोपली नाहीस? ये झोप. झोपू कशी? अरे तुझीच वाट बघत होते मी. हो, पण आता आलोय ना मी. झोप. केदार, मी काय विचारते, कुठे गेला होतास तू? एका मित्राकडे गेलो होतो. मित्राकडे? एवढ्या रात्री मित्राकडे गेला होतास? असं काय काम होतं तुझं? की बास कर की गता, किती प्रश्न विचारशील? केदार, अरे रात्री अपरात्री तू असा निघून जातो तर मला प्रश्न पडणारच ना. आणि आता सुद्धा मी तुला विचारते तर तू धड उत्तरच देत नाहीयेस. काय झालंय, बोल ना. अगं सांगितलं की तुला, किती प्रश्न विचारशील ग? नुसती काच 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 काच. हो, मी नंतर करतो. ऑफिसला पोचल्यावर करतो. काय रे, काय झालं? अरे तेजस, तेजस काय करतोस तू? आय एम सॉरी बाबा. बाबा, तुम्ही मला कधीच सावत्र मुलाची वागणूक दिली नाहीत. जेवढं पोटच्या पोरावर प्रेम केलं तेवढंच माझ्यावर केलं. पण आम्हीच काहीतरी गैरसमज करून घेतले बाबा, आणि तुमच्याशी असं वागलो. सॉरी बाबा. मी रागाच्या भरात खूप बोललो ना तुम्हाला. तू आधी उठ 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 ये. अरे तुझं बोलणं मी कधीच मनाला लावून नाही घेतलं. पण मला माहिती होतं कधी ना कधी आपल्यातले गैरसमज दूर होतील. नाही बाबा, मला माहिती आहे मी आणि फाल्गुनी जे वागलो त्यामुळे तुम्ही हर्ट झालात. म्हणून तर तुम्ही आपलं घर सोडलं आणि तुम्ही मिरजला गेलात. अरे तसं नाहीये रे तेजस. तेव्हा तुझा माझ्यावरती एवढा अविश्वास होता की मला वाटलं की मीच बाप म्हणून कमी पडलोय. पण मी तुला शब्द देतो, यापुढे अशी चूक होणार नाही. नाही बाबा, तुम्ही कुठेच कमी नाही पडलात. उलट तुम्ही जे आमच्यावर प्रेम केलं ते समजून घ्यायला आम्हाला खूप उशीर झाला. खरंच सॉरी बाबा. आता सॉरी वगैरे काही म्हणायचं नाही. झालं गेलं विसरून जायचं आणि पुढे जायचं. अरे अद्वैत, आता खरं तर आपल्याला गरज आहे कुटुंब म्हणून एकत्र राहण्याची.
असेच एकत्र राहा. दे मी करू का काही? मावशी तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, तुम्ही आवरा ना. अगं झालंय आवरून माझं आणि किती एकटी करत राहणार आहे अहो काय नाही, राहू द्या, मी करते, तुम्ही जा बरं. अगं मी कांदा चिरून देते ना तुला. मावशी तुम्ही नाही ऐकणार आहात का माझं? मी कांदा चिरून देते. मावशी तुम्हाला उशीर होईल, खरंच जा तुम्ही आता. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. मैथिली मासी, तुम्ही रेडी नाही झाला का? ऑफिसला जायचे ना? मी कधीपासून त्यांना तेच सांगते, माझं ऐकतच नाही, आता तर तुम्हीच सांगा. अगं आटपलंय माझं, मी चहा घेऊन निघते आता. मी देते ना चहा. बसा तुम्ही, बसा. ताई, आज जेवणाला काय बनवूया? नेत्रा, खूप दिवस ती ना तुझ्या आजच्या शिरा खायची खूप इच्छा आहे. तू शिरा बनवशील का? बनवते. गरबा गरम चाय मैथिली मासी. थँक्यू. काकाजी चाय. थँक्यू. खरं तर काकाजी थँक्यू तर मला म्हणायला पाहिजे. का? अरे तुमच्यामुळे घरातले प्रॉब्लेम संपले ना. तुम्हीच बोलला होता ना की सगळ्यांनी मिलजुल के राहा, समजून घ्या एकमेकांना. मला ते पटलंय. गुड गुड. अगं माझी तर इच्छाच आहे, घरातल्या सगळ्या माणसांनी गुण्या गोविंदाने आणि आनंदाने राहायला हवं. आणि तुमची इच्छा पूर्ण होते काका. हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. मित्रा, मला आणि तेजसला कॉफी दे पटकन, आम्हाला निघायचं ऑफिसला. मी देते. बरं अद्वैत ऐक, तू गाडी काढू नकोस, आपण माझ्याच गाडीने जाऊ. हो, आणि आता रोज तेच करू, आपण माझ्याच गाडीने जात जाऊ, है ना? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही. झाली आंघोळ? चला आता छान छान केस विंचरूया आणि मग दूध प्यायचं. रीमा, मी तुझे केस विंचरून देऊ? देते अगं, मी विंचरते ना. मी करेन माझं माझं, तू कर तुझ्या आयुष्याचं. बाळा असं काय करतेस? तू सुद्धा माझी आहेस आणि ईशा सुद्धा माझी आहे. तू का सकाळी सकाळी खोटं बोलतेस? नाही ग राजा, मी खोटं नाही बोलत आहे. खरं सांगते, मी तुम्हा दोघींची आई आहे. तुम्ही दोघी माझ्या मुली आहात. नाही. गुड मॉर्निंग. झाली का ईशा आणि रीमाची झोप? काय करतायत दोघी? पाल बना रहे हो? रीमा, चल. मी तुला ना मस्त हेअरस्टाईल करून देते. हा काय बस. आता काकूमा ईशा आणि रीमा बरोबर खूप मस्ती करणार, खूप खेळणार. मला काय हवंय नकोय काकू मला सांगायचं, ओके? रीमा, मी तुला गरबा शिकवून का? हा, रीमा, असं चुपचुप नाही बसायचं, काकुमा सारखी बडबड करायचं. तुला माहितीये तुझ्या आईला पण मीच गरबा शिकवलं होतं. रीमा, तुला माहितीये हे घरातलं बेस्ट पर्सन कोण आहे? सांग मला. ईशा आणि रीमाची आई. कारण तुझी आई सगळ्यांची खूप काळजी घेते, खूप प्रेम करते, खूप लाड करते. शी इज द बेस्ट. काकूमा, तू पण खोटं बोलतेस. रीमा, रीमा,
रीमा रीमा काळजी नको करूस नेत्रा. जसं माझे डोळे उघडले तसं रीमाचे पण उघडतील. त्यासाठी शतगृहीवर मात करणं गरजेचं आहे.